नमस्कार, मी दुर्गाज किचनमध्ये आज पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. बघा, आज आपण बनवतो आहे डिंकाचे लाडू. डिंकाच्या लाडूसाठी मी घेतलेले सगळे ड्रायफ्रूट्स आहेत. त्याच्यामध्ये मनुके, चारोळे, पिस्ता, काजू, बदाम, अक्रोड आणि मनुके आपण घेतलेले आहेत तिथं. आणि खारीकची पूड घेतलेली आहे बघा. मी ड्राय अशी खारीक होती ती फोडून त्याची बारीक पूड करून घेतलेली आणि खिसलेलं खोबरं घेतलेलं आहे. बघा, खिसलेलं खोबरं मी जवळजवळ 1.5 ते 2 किलो घेतलेलं आहे आणि 1 किलोला थोडा कमी गूळ घेतला आहे बघा. आणि महत्त्वाचं म्हणजे डिंक जो आपण तळून घेणार आहे. बघा, मी कढईमध्ये तूप गरम करायला ठेवले. याच्यामध्ये मी थोडा थोडा असा खोबरं भाजून घेणार आहे. बघा, खोबरं बारीक गॅसवर खमंग भाजायचं आहे आपल्याला. बारीक गॅसवर खमंग असं खोबरं माझं भाजून झालेलं आहे. 1, 2, 3 भागात मी खोबरं भाजून घेतलेलं आहे. एकदम सगळं भाजलं जात नाही चांगलं. आणि त्याच्यानंतर मी खारीक पूड होती केलेली ती पण तुपात भाजून घेतलेली आहे. बघा, छान खमंग अशी भाजून घेतलेली आहे. आणि हे जे ड्रायफ्रूट्स आहेत ते आता आपण तुपामध्ये एक एक करून तळून घेऊया. मी सगळ्यात पहिला घातलेले आहेत बदाम. बघा, छान बदाम आपण तळून घेऊ. तळून झाल्यानंतर काढून घेऊ. असे सगळे ड्रायफ्रूट्स मी थोडेसे रोस्ट असे भाजून तळून काढून घेतलेले आहेत. आता ह्याची सगळ्याची मी पूड करून घेते. बघा, ह्याची सगळ्याची पूड करायला लावूया. तोपर्यंत आपण याच्यामध्ये तीळ टाकून घेऊ. थोडे तिळाने छान खमंग लागतात लाडू. ह्या सगळ्या ड्रायफ्रूट्सची आपण बारीक पूड करून घेऊ. ही पूड तयार आहे बघा बारीक ड्रायफ्रूट्सची. आता आपण छान मिक्स करून घेऊ याला आणि पाक करायला घेऊया. बघा, मी पातेलं गरम करायला ठेवलं आहे आणि जो आपण जवळजवळ 1 किलो गुळाची ढेप मी घेतलेली आहे. थोडा शिल्लक ठेवला आहे. आता तो मी चिरून घेतलेला आहे बघा व्यवस्थित, म्हणजे पटकन मेल्ट होतो. तो मी पातेल्यामध्ये टाकून घेते. पातेल्यामध्ये टाकून घेतला आहे बघा. आता याच्यामध्ये आपण थोडं पाणी घालून घेऊ. पाणी थोडं घालायचं आहे आणि उकळायला ठेवू. बघा, उकळी यायला लागली त्याला आता हळूहळू. बघा, गूळ मेल्ट व्हायला वेळ लागत नाही जास्त. पाणी घातल्यावर थोडा मेल्ट होऊन चांगली उकळी, थोडेसेच बुडबुडे त्याला येऊन द्यायचे आहेत. आणि हा जो मी पाक तयार केलेला आहे बघा, एकसारखा गूळ मिक्स होत आलेला आहे. आणि हे मी जे ड्रायफ्रूटचे सगळे पूड केले होते त्यामध्ये मी टाकून घेतलेलं आहे आणि त्याचे छान लाडू करून घेतलेले आहेत मी. बघा, मस्त असे आपले डिंकाचे लाडू तयार आहेत. तुम्ही पण नक्की ट्राय करा. डिंकाचे लाडू पौष्टिक असे मस्त बनतात. थँक्यू.